हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत थर्ड स्टँडर्डचा सब्जेक्ट मी घेत आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. आपलं फर्स्ट युनिट आपण घेत आहोत. इन दॅट 1.1 रेन इन अ समर, उन्हाळ्यातील पाऊस. तर स्टुडंट्स, आज आपण हा जो व्हिडिओ बघत आहोत हा अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आहे. थर्ड स्टँडर्डचा सिलेबस चेंज झालेला आहे. अकॉर्डिंग टू दॅट मी हे व्हिडिओज घेत आहे. सो आपण बघणार आहोत 1.1 रेन इन अ समर. तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत, ज्या पोएम्स आहेत, जेव्हा जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तेही तुम्हाला बघता येते. ओके, सो लेट स्टार्ट रेन इन अ समर. सो पेज नंबर 1 अँड पेज नंबर 2 वरती तुम्हाला ही पोएम इन्क्लूड केलेली आहे. राईट. सो यामध्ये पोएम दिलेली आहे, काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, काही क्वेश्चन विचारलेले आहेत. हे सगळं अगदी स्टेप बाय स्टेप आपण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट, डू यू नो? तर इथे त्यांनी काय दिलेलं आहे बघा. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स, आयडेंटिफाय देम अँड से समथिंग अबाउट देम. ओके, सो त्यांनी आपल्याला पिक्चर दिलेले आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याचा यूज किंवा त्याबद्दलची थोडी माहिती सांगायची आहे. सो फर्स्ट इथे आपल्याला काय दिलेलं आहे, हे आहे मफलर. ओके, गळ्याभोवती आपण जे घालतो. सो हे मफलर आपण कधी यूज करतो? दिस इज यूज्ड इन अ विंटर. राईट. देन सेकंडला आहे आपल्याला इथं दिसतो रेनकोट. रेनकोट इज यूज इन अ रेनी सीझन. थर्डला दिलेले आहे कॅप. ओके, कॅप विच इज यूज इन अ समर सीझन. देन इथे ग्लासेस आहेत. ग्लासेस विच इज ऑल्सो यूज इन अ समर सीझन. नेक्स्ट फिफ्थ वन आपल्याला दिसते आहे अम्ब्रेला. अम्ब्रेला वी यूज अम्ब्रेला इन अ रेनी सीझन. नेक्स्ट इथे आपल्याला गम बूट्स दिसत आहेत. दिस इज ऑल्सो वी यूज इन अ रेनी सीझन. अँड लास्ट वन इथे आपल्याला काय दिसतं आहे, स्वेटर. वी यूज स्वेटर इन अ विंटर सीझन. राईट. सो आपल्याला आपण हे फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी दिली होती ही कम्प्लीट केली आहे. नेक्स्ट आपल्याला बघायची आहे एक सुंदर अशी पोएम आहे, जी की लिहिलेली आहे हेनरी वाड्सवर्थ लँगफेलो. ओके, सो यांनी ही पोएम लिहिलेली आहे आणि या पोएम मध्ये त्यांनी पावसाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि तेच आपल्याला आता बघायचं आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण आता ही पोएम बघूया. त्याच्यामध्ये काही वर्ड्स आहेत, या वर्ड्सचं मिनिंग समजून घेऊयात आणि ती लर्न करूयात. तर या ठिकाणी ही जी पोएम आहे ही लर्न करताना तुम्हाला ती इझिली लर्न व्हावी यासाठी छोट्या छोट्या क्लिप्स मी बनवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ज्या क्लिप्स बघितल्या की पटकन ती इझी वाटावी, ती लर्न लवकर व्हावी आणि तुम्हाला ते रिकॉल सुद्धा करताना पटकन रिकॉल व्हावं, यासाठी छोट्या छोट्या क्लिप्स ऍड केलेले आहेत. या क्लिप्स आपण ही पोएम आज समजावून घेणार आहोत. सो चला लेट स्टार्ट करूया. हाऊ ब्युटिफुल इज द रेन आफ्टर द डस्ट अँड हीट इन द नॅरो लेन. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. तर याचं मीनिंग काय? हाऊ ब्युटिफुल इज द रेन म्हणजे अरे वा, पाऊस किती सुंदर आहे. आफ्टर द डस्ट अँड हीट म्हणजे उन्हाळ्यातील उकाड्यानंतर आणि धुळीनंतर हा पाऊस किती छान, किती सुंदर वाटतो. इन द नॅरो लेन, हाऊ ब्युटिफुल इज द रेन. तर अरुंद अशा गल्ल्यांमधून जे पाणी वाहतं ते किती सुंदर वाटतं, पाऊस किती छान वाटतो, किती सुंदर वाटतो, असं वर्णन इथे या हेनरी यांनी केलेलं आहे. तर नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूप्स लाईक द ट्रॅम्प ऑफ होप्स. हाऊ इट गिशेस अँड स्ट्रगल आउट फ्रॉम द थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लोईंग स्पाउट. तर याचं सुद्धा स्टेप बाय स्टेप मिनिंग बघूयात. सी, हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूप्स लाईक द ट्रॅम्प ऑफ होप्स म्हणजे सी इथे मी दाखवलं आहे, म्हणजेच इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा, अलॉंग द ट्रॅम्प ऑफ हुप्स बघायचं आहे आपल्याला. एकदा बघा पुन्हा एकदा. हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूप्स, घरांच्या छपरांवरती जे पाऊस पडतो, ज्या पावसाच्या सऱ्या पडतात त्या सरांचा आवाज हा कसा येतो, लाईक अ ट्रॅम्प ऑफ हुप्स म्हणजे घोड्याच्या टापांच्या प्रमाणे त्याचा आवाज येतो. जो पावसाच्या सरी घराच्या छपरावरती पडतात त्याचा आवाज हा या हेनरी यांनी त्याची तुलना घोड्यांच्या टापाच्या आवाजाच्या नुसार केलेली आहे. लाईक इट गशेस अँड स्ट्रगल आउट फ्रॉम द थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लो स्पाउट म्हणजेच जे पाणी आहे हे भरून वाहणारे पाणी ओव्हरफ्लो नळातून
ओव्हरफ्लो होत आहे. तर आपल्याला व्हिडिओजमध्ये दिसतं. पुन्हा एकदा घराच्या छपरांवरती जे पाणी पडतं याचा आवाज घोड्यांच्या टापांप्रमाणे आहे आणि ते भरून वाहणारे पाणी नळातून बाहेर पडत आहे. ओके, सो हेच या लाईन्समधून सांगितलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात. अक्रॉस द विंडो पेन इट pours and pours and swift and wide with muddy tide like a river down the gutters roars, the rain, the welcome rain. Across the window pane, it pours and pours, and swift and wide with muddy tide. म्हणजेच काय, घरांच्या काचांवरती जे पाणी बरसत राहतं. हे जे पाणी आहे हे पुन्हा चिखल मिश्रित होतं आणि हे चिखल मिश्रित पाणी जेव्हा रस्त्यांवरून वाहतं तेव्हा रस्त्यांवरूनच नदी वाहत आहे असं वाटतं. आपण आता बघूयात या क्लिपमध्ये. बघा, काचांवरून पाणी बरसत आहे आणि हे चिखल मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असताना रस्त्यांवरूनच नदी वाहत आहे असं आपल्याला वाटतं. द रेन, द वेलकम रेन, ही आहे आपल्याला इथं हेनरी यांनी दिलेली पोएम. तर या पोएममध्ये हेनरी यांनी पावसाचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण हे समजून घेऊया. हाऊ ब्युटिफुल इज द रेन आफ्टर द डस्ट अँड हीट इन द नॅरो लेन. हाऊ ब्युटिफुल इज द रेन, हाऊ इट clatters along the roofs like a tramp of hoops. How it gushes and struggle out from the throat of the overflowing spout. Across the window pane, it pours and pours, and swift and wide with muddy tide, like a river down the gutter roars, the rain, the welcome rain. Okay, so हेनरी यांनी अशा प्रकारे आपल्याला पावसाचं वर्णन केलेलं आहे. तर आपण इथे ही पोएम शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे स्टुडंट्स आपण इथे ही पोएम समजावून घेतलेली आहे. त्या पोएममध्ये नेमकं हेनरी यांना काय सांगायचं होतं हे इथं आपल्याला बघितलं आहे, आपण समजावून घेतलेले आहे. तर इथे ही पोएम तुम्हाला समजली असेल, आवडली असेल, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट 5 सेंटेन्सेस ऑन इट. इथे एक पिक्चर दिलेला आहे. या पिक्चरमध्ये पाऊस पडत आहे आणि काही मुलं आहेत, ही खेळत आहेत. तर आपल्याला हे ऑब्झर्व करायचं आहे आणि जस्ट 5 सेंटेन्सेस ह्याच्यावरती लिहायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ते 5 सेंटेन्सेस देते. तुम्हाला तुमच्या परीने सुद्धा वेगळे काही सेंटेन्सेस येत असतील तर ते सुद्धा तुम्ही बिंदास लिहू शकता. ओके, सो फर्स्ट सेंटेन्स मी काय दिलेलं आहे, इट इज अ रेनिंग. राईट, इट इज अ रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे. सेकंड, द चिल्ड्रेन आर प्लेइंग इन द रेन म्हणजे मुलं पावसामध्ये खेळत आहेत. थर्ड, जॉन इज अ फ्लोटिंग पेपर बोट्स इन द वॉटर. ओके, तर जॉनकडं काय आहे, फ्लोटिंग पेपर आहे आणि ती बोट तो पाण्यामध्ये सोडत आहे. रोनक इज कॅचिंग अ फ्रॉग. तर हा जो रोनक आहे हा काय करत आहे, बेडूक पकडत आहे. अँड फिफ्थ सेंटेन्स काय दिलेलं आहे, रिया हॅज एन अम्ब्रेला. रियाकडे अम्ब्रेला आहे. ओके, सो असे 5 सेंटेन्सेस इथं अकॉर्डिंग टू या पिक्चर मी तुम्हाला दिलेले आहेत. सो चला स्टुडंट, आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. राईट डाऊन वर्ड्स रिलेटेड टू द रेन फ्रॉम द पिक्चर. सो यासाठी आपण पुन्हा पिक्चर बघणार आहोत. तर या पिक्चरमध्ये रिलेटेड टू रेन आपल्याला जस्ट 5 वर्ड्स राईट डाऊन करायचे आहेत. सो इथे फर्स्ट वर्ड आपण बघूयात. फर्स्ट वर्ड आपला येणार अम्ब्रेला. सेकंड, पेपर बोट. थर्ड वन इज द रेन. फोर्थ वन इज द वॉटर. देन आपण पुडेल. हे 5 वर्ड्स आपण सांगितलेले आहेत. सो नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स. सो इथे आपल्याला फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. सो इथं जस्ट त्यांनी दिलेलं आहे, आपण फिल करूयात. हॅलो एव्हरीवन. इथे काय येणार, डॅश एम स्वराज. तिथे काय येणार, आय एम स्वराज. देन इथे डॅश इज अमॉन अँड डॅश इज अ जुही आहे. दॅट इज अमॉन. बघा, दॅट इज अमॉन अँड दिस इज अ जुही. डॅश आर प्लेइंग इन द रेन. सो इथे काय ना, वी आर प्लेइंग इन द रेन. नेक्स्ट, डॅश आर प्लेइंग विथ मी. सो इथे येणार, दे आर प्लेइंग विथ मी. नेक्स्ट, हॅज अन अम्ब्रेला. तर इथे कोणाकडे अम्ब्रेला आहे, रियाकडे. सो इथे येणार, रिया हॅज अ अम्ब्रेला. राईट.
सो इथे आपल्याला फिलिंग द ब्लँक सुद्धा आपण कम्प्लीट केलेलं आहे. तर स्टुडंट्स, चॅनलवरती नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. 4th क्वेश्चन आहे, रीड द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स. तर आपण पोएम रीड केलेली आहे, आपल्याला जस्ट आता त्याचे रायमिंग वर्ड्स रीड करायचे आहेत, राईट करायचे आहेत. रेन अगेन, प्ले डे, स्काय हाय, कोल्ड टोल्ड. तर हे टोटल आपण रायमिंग वर्ड्स काढलेले आहेत. 5th question, find the opposite words for given words from the poem. तर या पोएम मध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, या वर्ड्सशी रिलेटेड आपल्याला अपोजिट वर्ड्स राईट डाऊन करायचे आहेत. ब्रॉड आणि त्याचा अपोजिट वर्ड येतो नॅरो. ब्रॉड म्हणजे रुंद, नॅरो म्हणजे अगदी लहान अरुंद असं. देन बी अगली, देन ब्युटिफुल. अगली म्हणजे कुरूप आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर. देन सी स्लो, स्लोला काय येणार फास्ट, स्लो म्हणजे हळू, फास्ट म्हणजे भरभर. देन डी कोल्ड आणि हॉट, कोल्ड म्हणजे थंडगार आणि हॉट म्हणजे गरम. ओके, सो हे अपोजिट वर्ड सुद्धा आपण बघितलेले आहेत. तर चला स्टुडंट, इथेच तुमचं 1.1 रेन इन समर ही जी पोएम आहे कम्प्लीट झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.